आमच्या गावातलं आहे ना हे मोस्ट क्वालिटी प्लेस आहे आणि हे मला लय आवडतं. ही आहे आमच्या गावची चावडी आणि मी थेट हॉलमध्ये गाडी घातली. आता आम्ही चाललोय पिकनिकला. तर आम्ही आहे ना कासला आलोय. बोले काय म्हणते मॅनेजमेंट मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. काय काय हे असं काय वेगळं वाटून घेऊ नका. सिलेंडर काय आमच्या गावात चावडीत येत, आमच्या घरी येत नाही. आणि हा मोकळा सिलेंडर आहे. तो सिलेंडर मी बदलायला चाललोय. आज सॅटर्डे आहे, सेकंड सॅटर्डे निवांत, त्यामुळे जरा चिलॅक्स चाललंय. आमच्या गावातलं आहे ना हे मोस्ट क्वालिटी प्लेस आहे आणि हे मला लय आवडतं. ही आहे आमच्या गावची चावडी. बाबा आणि अर्जुन निवांत बसले दोनाला. शेट्टी डॉक्टरांचा असिस्टंट आहे अर्जुन पलीकडून. काय करतोय अर्जुन? मस्त. एनिवेज, तर आता मी इथं बसले. आता इथे गाडी येईल थोड्या वेळात आणि आपला सिलेंडर बदलून की माझ्याबरोबर अजून बाकीचे लोक पण आहेत. 11 वाजता आलोय, आता वाजलेच 12. तब्बल 1 तास लागले गाडी यायला. 1 तास इथे टाइमपास करत बसले. गॅस घेतो, दादांना बोलवले कल्टी मारतो. काय हो? मित्रांनो, इथं आहे ना आपला हॉल असणार आहे आणि मी थेट हॉलमध्ये गाडी घातली, गाडी धुवायला. जरा बरेच दिवस झाले चाललं गाडी धुवायला. मला मदत करते बघा जुई. थँक्यू जुई. जुई खूप चांगली आहे बरं का. जुई एवढी छान मुलगी आहे का नाही. मला म्हणजे पप्पा थांबा मी तुम्हाला मदत करते. आणि दुसऱ्यांना मदत करणं हे खूप पुण्याचं काम असतं. जुई म्हणते मला. पुण्याचं नाही कसलं पुण्यतिथीचं काम असतं. अगदी म्हणलं पुण्यतिथी नाही, त्याला पुण्याचं काम म्हणतं. तो चलो. एक भरून घेतो बादली. खाली कर सगळी बादली. गाडी तर झाली ओके. आता आतनं एकदा पुसतं आणि जातो जरा सातारा जायचे कल्टी मारचे. तर आम्ही आहे ना आता आज आहे सॅटरडे. तुम्ही बघितलं माझी गाडी बिडी चकाचक केली. जुईने तर मला खूप हेल्प केली गाडी साफ करण्यात. काय जुई? जुई खूप गुडगल आहे आणि जाई पण नंतर आली. जाई जरा आगावपणा करायला. आता आम्ही चाललोय पिकनिकला. तुझी कुठे चाललोय आपण आणि काय करणार आपण पिकनिकला? पिझ्झा खाणार पहिला, कोल्ड ड्रिंक पिणार आणि काय करणार? आणि जायचे मॉलला. मॉलला? मॉल कुठे साताऱ्यात? स्टेशनरी शॉपवर. तिथे काय करणार? फुल प्लॅन आहे. बघितलं का? सॅटरडे सुट्टी त्यांनी फुल प्लॅन केलेला आहे. फुल्ली लोडेड प्लॅन आहे. आणि मला खरं ऑफिसचं काम होतं, ती करायचं होतं, पण आता काय अवघड वाटते मला. चलो. बाहेर पाऊस पडत असला का नाही हा, तर आपण घरातच पिकनिक बनवायचं. पप्पा, इथून जर खाली पडलं का नाही तर हाती बसले तर. आईस्क्रीम बनवायला. हा तुझीला आठवते. जुडूला चांगलं आठवते सगळं. कसं काय रे जुडू? तुझ्या चांगलं लक्षात राहत रे. कसं काय? माझ्याकडे आठवणी आहे. आठवणी येतोय. गुड गर्ल. तर आम्ही आहे ना कासला आलोय पिकनिक करायला. छान छान. पण पिकनिक करायला आमचं हेच विसरलं, चटई आणायचीच राहिली. सो आता गाडीचे मॅट काढलेत आणि त्यांच्या बसवले यांना. थांबायचं. तुझं काय थांबायचं? प्रवास करायचा का? जुई म्हणते पप्पा इथे थांबा, आपण पुढचा प्रवास करूयात. गाडी बघा आम्ही तिकडे लावली. आम्ही दोघं आलोय चालत खाली. ए खाली नाही, ए इकडं इकडं तिकडं नाही, इकडं वर माघारी ये. चल. हो आम्ही तुम्हाला पहिल्यापासून मग आम्ही तिथून असं करून
आणि मग ती ते पट्टे खोलणार कोण जिंकलाय ते आणि मग त्या तुम्ही कोस्टरचा सरप्राईज देणार आणि मैंने कश्मीरी गो आणि आणि मैंने कश्मीरी गो काय म्हणते ताई ती आणि मैंने कश्मीरी गो आणि मैंने कश्मीरी गो जावा चला जा जाई त्या पिकनिक मध्ये आहे ना फक्त जुईनं दंगा गेलाय जुईनं काय जुईन जाई तर नुसती बसलेलीच फोन घेऊन बस कुठं काय कर जुईनं खूप एन्जॉय केलाय बाबा सगळ्यात जास्त ऋतुश्वरच्या मंदिरात तर बरेच वर्ष झालेल्या आहेत धर्मशाळा पडलेल्या आहे बांधायचं काम चाललंय खूपच छान मस्तच तर आमचं आता पिकनिक झालं आणि पिकनिक जाता जाता पिकनिक संपल्यानंतर आम्ही आता चाललोय घरी आणि घरी जाता असं महत्वाचं आम्ही आलोय दर्शनाला यवतेश्वरच्या महादेवाला आलोय छानसं दर्शन झालेलं आहे आणि हे ना खूप जुनं मंदिर आहे 1600-1700 असं काहीतरी सालचं मंदिर आहे एकदा तर डिटेलमध्ये ब्लॉग बनवलेलं नंतर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सांगतो मी पूरी काय अजिबात ऐकत नाही हे जाई तर जुई आहे नाही हे छोटा पॅकेट में बडा धमाका आहे पूर्वी अजिबात ऐकत नाही